महानगरपालिकेतील विविध विभागातील प्रलंबित मागण्यांवरून श्रमजीवी कामगार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। संघटनेच्या पदाधिकारी व कामगारांनी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। सफाई कामगारांचे थकीत रजेचे पैसे, ग्रॅज्युएटी, ESIC सुविधा, रेनकोट, गणवेश तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। आयुक्त आम्हाला भेटण्यासाठी वेळ देत नसून हा लोकशाहीवरील अन्याय असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। जनतेच्या आणि कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। श्रमजीवी कामगार संघटनेचे पदाधिकारी चिटणीस म्हणून महाराष्ट्र राज्य होते। आज आम्ही इथे विरारमध्ये कामगारांचे हक्क मागण्यासाठी आले असताना आम्ही ऑफिशियली येऊन बसलो होतो। साहेबांना सांगितलं कुठे आहेत, आयोग विभागाची चौकशी चालू आहे, या संदर्भात आम्ही बोललो फक्त आम्हाला 10 मिनिटं पाहिजे। 10 मिनिटात आम्ही आमचं जे काही प्रश्न आहेत ते मांडून त्यांचं उत्तर घेऊन जाणार होतो। कारण आमचं पुढचं नियोजन आहे की 18 तारखेपासून आम्ही काम बंदचा त्यांना इशारा देऊन जाणार होतो की तोपर्यंत ज्या 3 वर्ष झालं त्यांच्या मागील ज्या मागण्या आहेत त्या मिळण्यासाठी त्यांनी केलेलं आहे। पण इकडे असं झालंय की आम्हाला आतमध्ये जाऊन दिलं जात नाही। आम्ही फक्त त्यांच्याकडे 10 मिनिटं मागितले, आरेरावी चालू आहे आणि अजिबात कामगारांना, आणि हे सर्व कामगार आहेत, कामगार हे रस्त्यावर काम करणार आहेत। आज जर त्यांना त्या वस्तू भेटत नाही बोललं तर ते येणारच ना। आज 3 वर्ष झालं का देत नाही तुम्ही? ते देण्याची पण ताकद ठेवावी ना। आज एवढी मोठी विरार सिटी आहे आणि डेव्हलप तर एवढा आहे या विरार सिटी मध्ये, म्हणजे खूप पैसा बोलला तर खूप या विरार महानगरपालिकेत आहे, तरी पण ते कामगारांना हक्क देऊ शकत नाही। खूप काळा बाजार चाललाय, किती कामगार काय इष्टा काय काहीच माहित नाही, हा विषय इकडे चालू आहे। तुम्ही बघत आहे बाजूला किती गोंधळ चालू आहे। श्रमजीवी कामगार संघटना कार्यकारी सदस्य आज या ठिकाणी आपण पाहताय की हे सगळे जर कामगार बसलेत, हे आरोग्य विभाग, उद्यान विभाग, परत पाणी पुरवठा आणि इतर जेवढे ह्या शहरामध्ये काम करतात ते सर्व कामगार इथे जमलेले आहेत। या कामगारांच्या मागण्या पूर्वीपासून म्हणजे आज 3 ते 4 वर्षापासून प्रलंबित आहेत आणि हे प्रशासन त्यामध्ये लक्ष देत नाही आणि प्लस त्यामध्ये जे ठेकेदार आहेत, दोषी ठेकेदार, त्यांची कारवाई करत नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत आणि आज आम्ही इथे जेवढे उपायुक्त आहेत, जसं मोठे साहेब आहेत, दिवे मॅडम आहेत आणि जे अजून अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना आज आम्ही निवेदन देणार आहोत की ह्या ज्या समस्या कामगारांच्या आहेत त्या जर या 18 तारखेमध्ये सुटल्या नाहीत तर आम्ही पूर्णपणे काम बंद करणार आहोत शहरात। ह्यातली प्रमुख मागणी अशी आहे की आरोग्य विभागामध्ये जे पहिले पूर्वीचे ठेकेदार होते त्यांनी ठेका सोडल्यावर ग्रॅज्युएटी देणे बंधनकारक आहे। सरसकट सर्व कामगार जेवढे त्यांच्याकडे कामाला होते त्यांना सरसकट ग्रॅज्युएटी देणे बंधनकारक असताना पण त्या ठेकेदारांनी त्यांची ग्रॅज्युएटी दिलेली नाहीये। दुसरा विषय असा आहे की ESIC म्हणजे आज हे कामगार या शहरामध्ये काम करतात, एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? ठेकेदाराने यांची ESIC काढलेली नाही, तर ती जबाबदारी महापालिकेने घ्यावी। एखाद्या कामगाराचा अपघात झाला किंवा त्याला अपंगत्व आलं किंवा काही मोठी त्याची दुर्घटना घडली, त्याला जबाबदार कोण? याचा जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे आलो आहोत। दुसरा विषय आहे की सुट्टीचा या जो लिव्ह पेमेंट भेटतं त्या लिव्ह पेमेंट या पालिकेने ठेकेदाराने दिलेलं नाहीये कामगारांना। प्रत्यक्ष मध्ये बघायला गेलं तर लिव्ह पेमेंट हा ठेकेदाराने द्यायचा असतो, पालिकेने त्यांना दिलेला असतो आणि कामगारांच्या पगारातून कपात केलेला असतो। तो ठेकेदार द्यायला बघत नाही आणि पालिका त्याला द्यायला भाग पडत नाही। तिसरा विषय असा आहे की इथे आस्थापना विभागामध्ये लिपिक, कनिष्ठ अभियंता, अर्धकुशल मनुष्यबळ आणि लघु टेंकक, ग्रंथपाल, वाहन चालक, शिपाई या सगळ्या ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात ह्यांचं पण त्यांनी आकृतीबंध जी आपण करतो महापालिकेची, त्या आकृतीबंधामध्ये यांचं आपण त्याच्यावरती आपलं आस्थापनेवर कामाला घेणं बंधनकारक असताना त्यांच्या आकृतीबंधाचा काही अहवाल आमच्या संघटनेला दिलेला नाही किंवा त्याच्यावरती काय कारवाई केली त्याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि आज इथे जे कर्मचारी थांबले त्या उपायुक्त साहेबांची भेट घेऊनच जाणार। जर भेट दिली नाही तर आज इथे आम्ही ठिय्या आंदोलन करणार आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार नाही। आज एवढेच लोक आलेत, उद्या आम्ही शहर बंद करायची ताकद ठेवू। शहरातील सर्व कामगार इथे जमतील आणि महापालिका बंद करतील।